कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली। कोल्हापुरातील राजेंद्र नगर इथल्या शिवप्रेमी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी करवी तालुक्यातील परिते इथल्या अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित केला। त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा समावेश होता। हा उपक्रम संग्राम सोनवणे, प्राध्यापक सिद्धार्थ घोडेराव, विनोद शिंदे, रोहन वाघमारे, संभाजी भोसले, हेमंत कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी पार पाडला। कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरात बहुसंख्य कुंभार बांधव राहतात। श्री संत गोरोबा काका कुंभार हे या समाजाचं दैवत आहे। पापाची तिकटी इथल्या कुंभार मंडपात संत गोरोबा काका यांच्या मूर्तीचं दररोज पूजन होतं। संत गोरोबा यांच्या 708व्या पुण्यतिथीनिमित्त समस्त कुंभार समाज आणि कुंभार मंडप भजनी मंडळाच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी महापौर मारुतीराव कातवरे, संजय काका निगवेकर, सर्जेराव निगवेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रथयात्रेला प्रारंभ झाला। हलगी कंकाळाच्या ताल्यावर आणि भजन गात ही रथयात्रा मार्गस्थ झाली। यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या। कुंभार समाज बांधवांच्या मोठ्या उत्साहात निघालेल्या रथयात्रेमध्ये अरुण माजगावकर, उमाजी कातवरे, प्रल्हाद पुरेकर, मोहन माजगावकर, सतीश माजगावकर यांच्यासह मान्यवर सहभागी होते। कोल्हापुरातील परी पाटील या खेळाडूची 15 वर्षाखालील राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे। 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत कर्नाटकात ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे। परी पाटील ही विब्योर स्कूलची विद्यार्थिनी आहे। या स्पर्धेत निवड होण्यासाठी परीला हँडबॉल असोसिएशनचे राज्य सचिव राजाराम राऊत, कोल्हापूर जिल्हा सचिव इम्तियाज शेख, प्रशिक्षक निहाल शिकलगार, वडील डॉक्टर विलास पाटील, आई डॉक्टर वासंती पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय। सार्वजनिक उत्सवादरम्यान प्रबोधनाची परंपरा जपण्याचं काम लेटेस्ट तरुण मंडळानं केलंय। गणेश विसर्जन मिरवणूकही अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पाडणाऱ्या या मंडळाला आजवर अनेकदा गणराय अवॉर्डनं गौरवलं आहे। रविवारी सायंकाळी लेटेस्ट तरुण मंडळाचा स्नेह मेळावा झाला। यावेळी चिंतामणी खरे, श्रीराम भुरके, शशिकांत खवरे, कार्याध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रवीण फडतारे यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर महापालिका, वीज वितरण कंपनी, माध्यमांच्या प्रतिनिधींचा विशेष सत्कार झाला। संस्थापक अध्यक्ष गजानन यादव यांनी मंडळाच्या वाटचालीची आणि प्रबोधनशील परंपरेची माहिती दिली। यावेळी सचिव अजित पवार, कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक लीगचे अध्यक्ष NN पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनचा 25वा वर्धापन दिन 4 मे रोजी होणार आहे। या निमित्तानं शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काही वरिष्ठांचा सत्कार केला जाणार आहे। कोल्हापुरातील पेठे क्लासेसच्या प्रभा पेठे, अनिल पाटील यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल, तर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कासार यांना महाराणी ताराराणी पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल। उपाध्यक्ष उत्तम मेथे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली। आमदार राजेश क्षीरसागर आणि संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीणसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत 4 मे रोजी सकाळी हा कार्यक्रम कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये होईल। पत्रकार परिषदेला विकास काशीद, संजय दाभाडे, अभिनव तेली, उत्तम साखरे, संजय यादव, विवेक हिरवडेकर, सुरेश कातवरे उपस्थित होते। सामाजिक समता आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी केलेलं कार्य नव्या पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन निपाणी मठाचे मल्लिकार्जुन स्वामी यांनी केलं। शिवशंभो फाउंडेशन आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं आयोजित जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांच्या 894व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी नाट्य परिषदेचे ज्येष्ठ संचालक शिवकुमार हिरेमठ उपस्थित होते। यावेळी सुचित हिरेमठ, प्रशांत कुलकर्णी, अमेय ढवळे, मेहजबीन शेख, राजेंद्र गोटे, निखिल प्रधान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे अर्ज करतात। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मुंबईत यावं लागू नये, जिल्हा स्तरावर त्यांना मदत मिळावी या हेतूनं हा कक्ष सुरू झालाय। कोल्हापूर जिल्हा कक्षाची जबाबदारी डॉक्टर चंद्रकांत परुळेकर यांच्याकडे देण्यात आली आहे। उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे उपस्थित होते।
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून कोल्हापुरातील दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते दिव्यांगांना विविध प्रकारची साधनं, व्हीलचेअर्स, श्रवण यंत्राचं वितरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, साधना कांबळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख अमेय जोशी उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं कामगार दिनादिवशी गुणवंत कामगारांना गौरवण्यात आलं. तसंच प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या बहनजी यांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आली. राज्यातील कामगार विषयक धोरणं आणि कामगार संहिता या विषयावर ॲडव्होकेट चंद्रकांत माजगावकर यांनी माहिती दिली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, कामगार नेते वसंत डावरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांच्यासह जिल्ह्यातील कामगार कार्यक्रमाला उपस्थित होते. मोटरसायकल आणि ट्रॅक्टर ट्रॉली यांच्या अपघातामधील जखमी 65 वर्षांच्या मारुती हिंदराव पाटील यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे-बेंगलोर महामार्गावर बुधवारी हा अपघात झाला होता. मोटरसायकलीनं पाठीमागून ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार मारुती पाटील गंभीर जखमी झाले होते. गेले 4 दिवस त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी 11:30 वाजता त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.